ज्या दिवशी दलितांची जात न विचारता त्यांना राहायला घरे दिले जातील त्या दिवशी आम्हाला सांगा, आम्ही स्वतः रस्त्यावरती उतरून आरक्षणाचा विरोध करू। जंतर मंतरवर आरक्षण हटाव प्रोटेस्ट चालू आहे। त्या प्रोटेस्टमध्ये सर्व असं बोलताना दिसत आहेत की आरक्षण हे चुकीचं आहे, त्या आरक्षणामध्ये बदल केला पाहिजे आणि आरक्षण हे आर्थिक परिस्थितीवर दिले पाहिजे, कोणाच्या जातीच्या आधारावर आरक्षण दिले नाही पाहिजे। पण त्या प्रोटेस्टरांना मला सरळ एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्याकडे जर पैसा आला तर त्याच्यावर जाती आधारित होणारा भेदभाव बंद होतो का? बीजेपीची एक आमदार आहे देवी कौशल, त्यांनी एका मंदिरासाठी 1 करोड रुपयाचा निधी पास करून घेतला आणि त्या मंदिराची जेव्हा पूजा होते तेव्हा त्यांनाच त्या मंदिरामध्ये पूजेसाठी बसू दिले नाही, कारण त्या पारसी समाजामधून येत होत्या। तसेच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे दलित परिवारामधून येतात। उत्तराखंडमध्ये त्यांनी एक रॅली केली होती आणि त्या रॅलीच्या नंतर मंचावर काही हिंदू संघटनांनी गंगाजल शिंपडून त्या मंचाचं शुद्धीकरण केलं होतं। पण हा जातीवादाचा विषय काय खूप वर्षापूर्वीचा नाही, फक्त 8 दिवसापूर्वीचा सांगतोय मी तुम्हाला। आता थोडासा विचार करा, जयदेवी कौशल या आमदार आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते आहेत आणि हे दोघेही आर्थिक स्वरूपाने खूप मजबूत आहेत, तरी पण त्यांची जात बघून जर त्यांच्यासोबत असं वर्तन होत असेल तर जातीच्या आधारावर आरक्षण काढून आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या म्हणणं किती योग्य आहे? आणि मुद्दा फक्त पैशाचा नाही तर बरोबरीचा पण आहे आणि बरोबरी ही तेव्हाच होईल जेव्हा गावामधील दलित लोकांची घरे ही गावकुसाच्या बाहेर नसतील, हागणदारीकडे नसतील, ती फक्त गावामध्ये असतील आणि जेव्हा एका स्वर्ण घरामध्ये दलितांसाठी चहाचे कप आणि पाण्याचे ग्लास हे वेगळे नसतील। ज्या दिवशी दलितांची जात न विचारता त्यांना राहायला घरे दिले जातील त्या दिवशी आम्हाला सांगा, आम्ही स्वतः रस्त्यावरती उतरून आरक्षणाचा विरोध करू। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यासाठी आरक्षण दिले नव्हते की आर्थिक परिस्थितीची बरोबरी व्हायला पाहिजे, यासाठी आरक्षण दिलं होतं की सामाजिक परिस्थितीची बरोबरी झाली पाहिजे। एक वेळेस विचार करून बघा, आरक्षणाचा उद्देश पूर्ण झालाय का? दलितांना पूर्ण अधिकार मिळालेत का? जर खरंच मिळाले असतील तर आरक्षण संपवून टाका आणि जर नाही मिळाले असतील तर हे आरक्षण संपवा म्हणणारे किंवा आरक्षण आर्थिक परिस्थितीवर करणं म्हणणारे किती मूर्ख असतील। तर यावर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? तुम्ही पण तुमचं म्हणणं कमेंटमध्ये नक्की सांगा।